मैत्रिणींनो, मी अपर्णा किचनमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची चिक्की पाहणार आहोत। चला आपण आता सुरू करू। हॅलो गाईज, आज मी तुम्हाला तिळगुळाची चिक्की बनवणार आहे। सर्वप्रथम एक भांड्यामध्ये तेल गरम करायला घेऊ। तेल थोडे भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत। आता उद्या आपली जशी मकर संक्रांत आहे, त्यामुळे तिळगुळाची आपण चिक्की बनवणार। आज आपले मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळाची चिक्की बनवू। थोडेसे तीळ लाल होऊन द्या। तर पाहू शकता आपली आवळी लाल झालेली आहे। आता ही आपण आता काढून घेऊ। आता सर्वप्रथम तेल टाकायचं आहे आपल्याला। आता आपण गुळाचा पाक करून घेऊ। हा आपण चिक्कीचा गुळ घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्यामुळे आपली चिक्की कडक जास्त होणार नाही। आता पूर्ण गुळाचा हा पाक करून घेऊ। पाक शिजेपर्यंत आपण परतून घेऊ। आता आपण पाक शिजले का नाही ते चेक करून घेऊ। हे अजून आपलं चिकट आहे, असं आपला गोल गोला व्हायला पाहिजे। हे बघा, पाहू शकता तुम्ही, असं चिकट नाही व्हायला पाहिजे। अजून थोडंसं आपण पाहिजे। आपल्याला अशी तार नाही पाहिजे। तार असले की कसं असतात की ते भरपूर कडक होते। तर पुन्हा आपण चेक करून घेऊ। असं आपलं व्हायला गोल गोला व्हायला पाहिजे। पाहू शकता कसं आपलं हे झालेलं आहे बघ, असं आपल्याला पाहिजे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। त्यामध्ये आवळी टाकू आणि शेंगदाण्याचं कूट केलेले आहेत ना, भाजून शेंगदाण्याचं कूट केलेले आहे ते टाकायचं आणि गॅस घाटून घ्यायचं।
आणि थोडंसं चवीला थोडंसं मीठ टाकायचं, कारण की मीठ कुठच्याही गोडाच्या पदार्थाला किंचितसं मीठ टाकायचे असते. आणि स्वादानुसार वेलची, कारण वेलचीमुळं आपल्या चिक्कीला खूप चविष्ट चव येते. हे असं परतून असं घ्यायचं. आता आपण चिक्की करायला घेऊ. आपण सर्वप्रथम हे प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून घेऊ. असं तेल लावल्याने चिकटत नाही. आणि लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं. त्यावर आपण हे तिळाचे मिश्रण केले आहे ते टाकायचं. हे सर्व पूर्ण काढून घेतलेले आहे. आता थोडेसे हे थापून घ्यायचं. गरम असते थापून घ्यायचं. त्यावर आता प्लॅस्टिकची पिशवी टाकायची दुसरी. आणि हे लाटून घ्यायचं. गरम असते ना ते. आता हे रुंद झालेले आहेत. ते पिशवी काढून परत हे सगळे मिश्रण सारखे करायचे आणि असे थंड होई तोपर्यंत लाटत राहिलं. आपल्या किती जाड पातळ पाहिजे तशी करायची. आता आपली चिक्की झालेली. आता आपण काय करायचं, गॅस गरम आहे ना त्यावेळेस रेषा पाडून घ्यायचं, कारण की थोडी कडक होते. ती कडक झाल्यानंतर अशा आपल्याला रेषा पाडता येत नाही. आपल्याला जेवढे मोठे बारीक कसे पाहिजे असेल त्यासारखे करायचे. पाहू शकता. आता याला थोडेसे कडक होईपर्यंत वाट पाहायची आहे. ही तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे. किती पाहू शकता किती सुंदर झालेली आहे. खायलाही खुसखुशीत आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझी ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.